नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण एरियस स्कॉलरशिप 2023-24 साठी विषय बुद्धिमत्ता चाचणी उपघटक आहे कूट प्रश्न दिशा व बैठक यावरील काही महत्त्वाचे प्रश्न किंवा बैठक व्यवस्थेतील काही महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. प्रश्न 1 ते 3 सूचना. एका षटकोनाच्या शिरोबिंदूवर 6 लोक केंद्राकडे तोंड करून गप्पा मारत खालील प्रमाणे बसले आहेत. सी हा बी च्या डाव्या बाजूला असून त्याच्या समोर एफ आहे. डी हा बी व एफ यांच्या मध्ये आहे. सी च्या बाजूला ए नाही. तर खालील प्रश्नांची उत्तरे द्या. सुरुवातीला आपण बैठक व्यवस्था करून घेऊया. षटकोन आहे. षटकोनाच्या शिरोबिंदूवर हे 6 जण गप्पा मारत बसलेले आहेत. सी हा बी च्या डाव्या बाजूस आहे. सी हा बी च्या डाव्या बाजूस आहे. त्यानंतर सी च्या समोर एफ आहे. डी हा बी व एफ यांच्यामध्ये आहे. डी हा बी आणि एफ यांच्यामध्ये आहे. सी च्या बाजूला ए नाही, म्हणजे सी च्या लगत इथं डाव्या बाजूला ए नाही, तर एफ एच स्थान एफ च्या उजवीकडे आहे आणि राहिलेल्या ठिकाणी ई बसलेला आहे. अशा तऱ्हेने हे बैठक व्यवस्था आहे. पहिला प्रश्न आहे त्यातला, ए च्या समोर कोण बसले आहे? ऑप्शन्स आहेत बी, सी, डी आणि ई. ए च्या समोर बी बसलेला आहे. ऑप्शन नंबर 1. दुसरा प्रश्न त्यातला, सी आणि डी यांच्यामध्ये कोण बसले आहे? ऑप्शन्स आहेत ए, ई, बी आणि एफ. सी आणि डी यांच्यामध्ये बी बसलेला आहे. ऑप्शन नंबर 3. तिसरा प्रश्न, सी व एफ आणि डी व ई यांनी आपसात जागांची अदलाबदल केल्यास ए च्या उजव्या बाजूस कोण येईल? सुरुवातीला आपण जागांची अदलाबदली करून घेऊया. ऑप्शन दिलेले आहेत सी, डी, ई आणि एफ. आता जागांची अदलाबदल कुणी कुणी केलेली आहे? सी आणि एफ. सी च्या ठिकाणी एफ आणि एफ च्या ठिकाणी सी. ई च्या ठिकाणी डी आणि डी च्या ठिकाणी ई. अशी आपापसात जागांची अदलाबदल केलेली आहे. ए आणि बी आहे त्याच स्थानावर आहेत. आता विचारलेला प्रश्न काय, तर ए च्या उजव्या बाजूस कोण येईल? ए च्या उजव्या बाजूस डी येईल. ऑप्शन नंबर 2. पुढील प्रश्न क्रमांक 4 ते 6 सूचना. चौरसाच्या शिरोबिंदूवर व बाजूंच्या मध्यबिंदूवर 8 जण चौरसाच्या केंद्राकडे तोंड करून खालील प्रमाणे बसले आहेत. अजय प्रियाच्या विरुद्ध बाजूस व राजूच्या बाजूस बसला आहे. नैना व सौरभ समोरासमोर आहेत. अजय नैनाच्या उजव्या बाजूस आहे. उर्मिला प्रियाच्या उजव्या बाजूस आहे व तिच्या समोर राजू बसला आहे. संजय व शोभा समोरासमोर आहे, परंतु शोभा राजूच्या बाजूस नाही. यावरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. सुरुवातीला आपण बैठक व्यवस्था करून घेऊया. चौरस, चौरसाच्या शिरोबिंदूवर आणि बाजूंच्या मध्य बिंदूवर हे 8 जण बसलेले आहेत. त्यांचं तोंड केंद्राकडे आहे. अजय प्रियाच्या विरुद्ध बाजूस व राजूच्या बाजूस बसलेला आहे, म्हणजे अजय राजूच्या बाजूस बसलेले, राजूचं स्थान इथं आहे. त्यानंतर अजय नैनाच्या उजव्या बाजूस आहे, जे नैनाच्या उजव्या बाजूला अजय आहे. नैना व सौरभ समोरासमोर आहेत, नैनाच्या समोर सौरभ आहे. त्यानंतर उर्मिला प्रियाच्या उजव्या बाजूस आहे. उर्मिला प्रियाच्या उजव्या बाजूस आहे आणि उर्मिलाच्या समोर राजू बसलेला आहे. संजय व शोभा समोरासमोर आहेत, परंतु शोभा राजूच्या बाजूस नाही, म्हणजे शोभा उर्मिला आणि नैना यांच्या मध्ये आणि संजय राजू आणि सौरभ यांच्या मध्ये बसलेला आहे. यावरून प्रश्नांची उत्तर आपल्याला सहज सांगता येतात. चौथा प्रश्न आहे, प्रियाच्या डाव्या बाजूस कोण बसले आहे? ऑप्शन्स आहेत उर्मिला, शोभा, सौरभ आणि संजय. प्रियाच्या उजव्या बाजूला सौरभ, प्रियाच्या डाव्या बाजूला
सौरभ आहे आणि उजव्या बाजूला उर्मिला आहे. प्रश्न काय आहे? प्रियाच्या डाव्या बाजूस कोण बसले आहे? प्रियाच्या डाव्या बाजूस सौरभ आहे. ऑप्शन नंबर 3. पुढील प्रश्न क्रमांक 5. राजू व सौरभ यांच्यामध्ये कोण बसले आहे? राजू आणि सौरभ यांच्यामध्ये कोण बसलेले आहे ते शोधायचं आपल्याला. ऑप्शन्स आहेत अजय, शोभा, प्रिया आणि संजय. तर राजू आणि सौरभ यांच्यामध्ये संजय आहे. ऑप्शन नंबर 4. 6वा प्रश्न. नैना व उर्मिला यांनी आपापसात जागा बदलल्या तर उर्मिलाच्या डाव्या बाजूला कोण असेल? नैना आणि उर्मिला यांनी जर आपापसात जागा बदलल्या तर उर्मिलाच्या उजव्या बाजूला कोण असेल असं विचारलेलं आहे. ऑप्शन्स आहेत अजय, सौरभ, प्रिया आणि संजय. उर्मिला आणि नैना यांनी जागांची अदलाबदल केली तर उर्मिलाच्या उजव्या बाजूला अजय येईल. जे इथं जागा आपण बदललेल्या आहेत. उर्मिलाच्या उजव्या बाजूला अजय येईल. ऑप्शन नंबर 1. पुढील प्रश्न क्रमांक 7 ते 10. सूचना. एका टेबलवर एकावर एक अशी 7 पुस्तके ठेवली आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास व भूगोल या विषयांची ती पुस्तके आहेत. इतिहासाच्या खाली भूगोलाचे पुस्तक आहे व ते मराठीच्या पुस्तकाच्या वर आहे. इंग्रजीचे पुस्तक इतिहासाच्या वर असून त्यावर हिंदीचे पुस्तक आहे. गणिताचे पुस्तक विज्ञानाच्या पुस्तकाखाली असून हिंदीचे पुस्तक सर्वात वर नाही. यावरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. आता या पुस्तकांची रचना कशी केलेली आहे ते आपण बघूया. इतिहासाच्या खाली भूगोलाचे पुस्तक आहे. इतिहासाच्या खाली भूगोलाचं पुस्तक आहे व ते मराठीच्या पुस्तकावर आहे. आणि भूगोलाचे पुस्तक हे मराठीच्या पुस्तकावर आहे. म्हणजे भूगोलाच्या खाली मराठीचं पुस्तक आलं. इंग्रजीचे पुस्तक इतिहासाच्या वर आहे. इंग्रजी पुस्तक इतिहासाच्या वर आहे आणि त्यावर हिंदीचे पुस्तक आहे. म्हणजे इंग्रजीच्या वर हिंदीचं पुस्तक आहे. आता त्यानंतर गणिताचे पुस्तक विज्ञानाच्या खाली पुस्तकाखाली असून हिंदीचे पुस्तक सर्वात वर नाही. म्हणजे हिंदीचे पुस्तक वर नाही, ते मध्ये कुठेतरी असणार आहे. म्हणजेच गणिताचं आणि विज्ञानाचं पुस्तक इथं वर असणार आहे. गणिताचे पुस्तक विज्ञानाच्या पुस्तकाखाली, म्हणजेच गणिताचं पुस्तक हिंदीच्या वर आणि विज्ञानाच्या पुस्तकाच्या खाली आहे. अशा प्रकारे ही पुस्तकांची रचना आपण या ठिकाणी करून घेतलेली. पुस्तक कशी ठेवलेली आहेत हे लक्षात आलं की मग प्रश्न सोडवणे सोपे जाते. 7वा प्रश्न आहे. त्या थरात मध्यभागी कोणते पुस्तक आहे? ऑप्शन्स आहेत हिंदी, इंग्रजी, इतिहास आणि गणित. एकूण 7 पुस्तक आहेत. मध्यभागी असणारं पुस्तक इंग्रजीचं पुस्तक आहे. वरच्या बाजूला 3, खाली 3 म्हणजे इंग्रजीचे मध्यभागी येते. ऑप्शन नंबर 2. प्रश्न क्रमांक 8. त्या थरात तळाशी कोणते पुस्तक आहे? ऑप्शन्स आहेत इंग्रजी, भूगोल, विज्ञान आणि मराठी. रचना तीच आहे पुस्तकांची. सर्वात तळाशी पुस्तक कोणतं आहे तर मराठीचं पुस्तक आहे. ऑप्शन नंबर 4. 9वा प्रश्न. त्या थरात सर्वात वर असणारे पुस्तक कोणते? ऑप्शन्स आहेत गणित, हिंदी, विज्ञान आणि मराठी. सर्वात वर कोणतं पुस्तक आहे? विज्ञानाचं पुस्तक आहे. ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 10. इतिहास व भूगोल तसेच इंग्रजी व हिंदी या पुस्तकांच्या जागा आपापसात बदलल्या तर मध्यभागी कोणते पुस्तक येईल? ऑप्शन्स आहेत हिंदी, विज्ञान, इतिहास आणि इंग्रजी. आता पुस्तकांच्या जागा कुठल्यात बदललेल्या आहेत बघा. इतिहास आणि भूगोल यांची जागा बदलली. त्याचप्रमाणे हिंदी आणि इंग्रजी यांचीही जागा बदलली. म्हणजे इंग्रजी ठिकाणी हिंदी आणि हिंदी ठिकाणी इंग्रजी, इतिहास ठिकाणी भूगोल, भूगोलच्या ठिकाणी इतिहास गेले. तर मध्यभागी कोणते पुस्तक येईल?
मध्यभागी हिंदीचे पुस्तक असेल ऑप्शन नंबर 1. पुढील प्रश्न क्रमांक 11. सारा व अर्जुन 5 जणांच्या एका रांगेत शेजारी शेजारी उभे आहेत व त्यांनी पूर्वेकडे तोंड केले आहे. त्याच रांगेत राहुल व शीतल यांच्यामध्ये रोहन आहे व या तिघांची तोंडे पूर्वेकडेच आहेत. रोहन व अर्जुन यांच्यामध्ये शीतल असेल तर मध्यभागी कोण आहे? ऑप्शन्स आहेत सारा, शीतल, अर्जुन आणि राहुल. त्यांची रचना आपण वरांनी कशी आहे ती बघूया. सारा व अर्जुन हे शेजारी शेजारी उभे आहेत. त्यानंतर इथे पुढे एक वाक्य दिलेलं आहे बघा. रोहन व अर्जुन यांच्यामध्ये शीतल असेल. रोहन आणि अर्जुन यांच्यामध्ये शीतल उभी आहे. त्यानंतर राहुल व शीतल यांच्यामध्ये रोहन आहे. राहुल आणि शीतल यांच्यामध्ये रोहन आहे आणि या सर्वांची तोंडे पूर्वेकडे आहेत. तर मध्यभागी कोण आहे असं विचारलेलं आहे. मध्यभागी शीतल असेल ऑप्शन नंबर 2. म्हणजे रांगेतील रचना जर आपण लक्षात घेतली, आराखडा तयार केला तर कसलाही प्रश्न विचारला तरी आपण त्याचं उत्तर सहज सांगू शकतो. अशा तऱ्हेनं आज आपण दिशा आणि बैठक व्यवस्था यावरील काही महत्वाची उदाहरणे आणि त्याच्या ट्रिक्स पाहिल्या. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा, मॅथ सक्सेस हे चॅनेल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. हे प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत. सराव भरपूर करा.